नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे श्री नारद भगवान स्तुती स्तोत्रातील पहिला श्लोक आज प्रसारित होत आहे. भवजलनिधिमग्नं जीवजातं निरीक्ष्य परमकरुणमूर्ते श्रीमुकुन्दो महीयान् कृतमुनिवरमूर्तेः पंचरात्रं वितन्वन् सजयति गुरुवर्यो नारदो नारदाता. आता आपण ह्या श्लोकाचा अर्थ पाहू. संसार सागरात भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या सर्व प्राणीमात्रांना उद्देशून नारद मुनींनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. तो म्हणजे नारद पंचरात्र. संसार भवसागरातून तारून देण्यासाठी भगवंताला नारदांचा अवतार घ्यावासा वाटला. नारद म्हणजे साक्षात भगवंतांचा अवतार. नारायण नारायण असा मंत्राचा जप करीत त्रिखंडात संचार करणारे ऋषी महर्षी म्हणजे नारद. त्यांना देवर्षी अशी उपाधी आहे. तर हे 5 रात्र नावाचं एक स्तोत्र किंवा हा ग्रंथ त्याने विकसित केलेला आहे, लिहिलेला आहे. कशासाठी? तर संसार सागरात बुडणाऱ्या गटांगळ्या खाणाऱ्या जीवांच्या उद्धारासाठी. तर या ग्रंथाद्वारे मनुष्य प्राण्याचे अज्ञान दूर करणाऱ्या ह्या नारद मुनींचा जय जयकार असो. आता हे नारद पंचरात्र म्हणजे काय? तर नारद पंचरात्र म्हणजे 5 भागांमध्ये पसरलेलं एक कथन. याच्यामध्ये कशाकशाचा आविर्भाव होतो? तर सर्वोच्च सत्य देणारं ज्ञान मिळतं, मुक्ती देणारं ज्ञान मिळतं, भक्ती देणारं ज्ञान मिळतं, परिपूर्णता देणारं ज्ञान मिळतं. त्याचबरोबर भगवद्गीतेतील काही श्लोक आहेत, अनेक मंत्र आहेत, अनेक स्तोत्र आहेत, अनेक कवच आहेत. अशा पद्धतीने जडजीवांचा जडमूढांचा उद्धार करण्यासाठी नारद मुनींनी हे पंचरात्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ह्या नारद मुनींच्या चरणी आमचा साष्टांग नमस्कार. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.